Hello students, I welcome to all the students in the channel of Maharashtra Media. आज आपण बघणार आहोत 9th स्टँडर्ड ॲक्टिव्हिटी शीट ऑफ 16. 16वी शीट आपल्याला स्टार्ट करायची आहे आज. ओके, सो हियर लेट्स टेक अ लुक. बघा आता आज आपल्याला काय शिकायचं आहे. काय दिसते तुम्हाला इथे? इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे. सो लेट्स स्टार्ट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. अब फर्स्ट पॉइंट इज आपला जो पहिला पॉइंट आहे तो आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजेच काय. When the light rays fall on the object, their direction changes and they turn back. एखादी जेव्हा लाईट एखाद्या ऑब्जेक्टवर पडतीये म्हणजे इथे इन्सिडेंट लाईट इट कम्स ऑन दिस ऑब्जेक्ट. जेव्हा ही जी लाईन आहे ती ओ वरती येते तर त्यावेळेस काय होतंय? इट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड टर्न बॅक. ती तिचं डायरेक्शन बदलतीये आणि वापस चालली आहे. सी हियर, इथे चालली आहे रिफ्लेक्टेड रे. This is called as reflection of light. The light entering our eyes may be emitted by the object or reflection surrounding object. Object are visible only due to this phenomena. आणि आपण जे बघतोय की इन्सिडेंट लाईट येतीये आणि तीच रिफ्लेक्ट होतीये परत, त्यामुळेच आपण म्हणू शकतो की जे काही ऑब्जेक्ट आहे ते आपल्याला दिसू शकतात. इथे आपल्याला फिगर स्टडी करायची आहे आता. सो सगळ्यात फर्स्ट आहे आपल्याला सगळ्यात फर्स्ट बघायचं आहे आता incident ray. The ray falling on any surface are called as incident ray. जी रे फॉल होतीये कुठल्याही सरफेस वरती त्याला काय म्हणतोय आपण? इन्सिडेंट रे. याच्यामध्ये ही आहे इन्सिडेंट रे. नेक्स्ट बघा आहे रिफ्लेक्टेड रे. The ray going away to the surface after reflection are called as reflected ray. जेव्हा ती इथे येतीये, हा लाईट इथे पडतोय, ही रे इथे पडतीये आणि ती इथनं रिफ्लेक्ट होऊन बाहेर पडतीये दुसऱ्या दिशेला, त्याला म्हणतोय आपण रिफ्लेक्टेड रेस. अँड इट इज गोइंग अवे फ्रॉम दी सरफेस. सरफेस पासून ती लांब चालली आहे. सो दिस इज युअर रिफ्लेक्टेड रे. नेक्स्ट आहे पॉइंट ऑफ इन्सिडन्स. हा जो आहे तो आहे पॉइंट ऑफ इन्सिडन्स. द पॉइंट ॲट विच अन इन्सिडेंट रे फॉल. इन्सिडेंट रे जिथं फॉल होतीये जो पॉइंट आहे त्याला म्हणतोय आपण पॉइंट ऑफ इन्सिडन्स. आणि नेक्स्ट आहे नॉर्मल. The perpendicular drawn at the point of incidence is called as normal. जी perpendicular ड्रॉ केलेली आहे ही जी लाईन आहे त्याला काय म्हणतात? इट इज कॉल्ड as नॉर्मल. आता आपल्याला बघायचं आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन. काय लॉज आहेत, काय नियम आहेत? फर्स्ट वन इज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ऑफ रिफ्लेक्शन जेवढा असेल तेवढाच अँगल ऑफ इन्सिडन्स असणार आहे. सेकंड वन इज दुसरा आहे the incident ray, the reflected ray and the normal are lie in the same plane. एकाच प्लेन मध्ये सगळे आहे. इन्सिडेंट पण आहे, रिफ्लेक्टेड पण आहे आणि नॉर्मल पण आहे. थर्ड वन इज इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑन दी अपोजिट साइड ऑफ दी नॉर्मल. इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे अपोजिट साइडला असणार आहेत. कशाच्या? नॉर्मलच्या. तर हे 3 लॉ आहेत. फिल इन द ब्लँक्स इन द टेबल बिलो. इथं टेबल पूर्ण केलेला आहे बघा. If measure of angle of incidence is 30 degree, angle of reflection will be 60 degree. If the angle of reflection will be 45 degree, angle of incidence will be 90 degree. If the angle of incidence will be 60 degree, angle of reflection will be 60 degree. Now who am I? मी कोण आहे हे ओळखायचं आहे. I get reflected from the surface of object and enter your eyes, due to which the object is visible to you. Answer is light. Second question पहा. I can be seen in the water or mirror. बट आय एम नॉट रिअल. आरशातही दिसतो आणि पाण्यातही दिसतो पण मी रिअल नाही, तर त्याला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन. तर मुलांनो आपली ॲक्टिव्हिटी शीट 16 ही पूर्ण झालेली आहे. आपण भेटूया पुढच्या शीटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.